त्या मनानी नंदनंदनाच्या बरोबर असत. कन्हैयाच्या स्वरूपाला व त्याच्या सौंदर्याला अपलक पाहत असत. आणि म्हणून मी म्हणलं, माझी पहिली व्याख्या आहे, भक्ती म्हणजे सौंदर्याची उपासना, भक्ती म्हणजे काव्याची उपासना, भक्ती म्हणजे संगीताची उपासना. ज्यावेळेस मी म्हणलं, मला जोशीबाई आठवतात. जोशीबाई होत्या त्यावेळेस मी म्हणलं भक्ती म्हणजे सौंदर्याची उपासना. त्या काळात बस म्हणले, आज समजली भक्ती. आज असं वाटतं जोशीबाईंचा आठवतो, किती बोलले असते. आणि कुलकर्णीबाई देखील, चांगलं झालं की सकाळी फोन येतो, बस आज काय झालं. कन्हैयाच्या स्वरूपाला व त्याच्या सौंदर्याला अपलक पाहत होत्या. अपलक म्हणजे पापणी देखील लवत नव्हती. ज्या ठिकाणी श्यामसुंदर वेणू वाजवतो तेथील परिस्थिती अवलोकन करून वेणुनाद ऐकत होत्या. म्हणजे ज्या स्थानावर भगवान वेणुनाद करत असतील तेथील परिस्थिती पाहत होत्या व वेणुनाद ऐकत होत्या, की कसा प्रभाव त्या वातावरणावर होतोय. प्रभाव पाहत होत्या. इंट्रॉस्पेक्शन म्हणतात याला, अनुभूती कशी घ्यावी. आपण तर बाह्य म्हणत असतो, आपला देवही बाह्य, सगळंच बाह्य असतं, सगळं आत घाला, आतमध्ये प्रभाव पहा, वातावरणात प्रभाव पहा. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की भगवंताचे जितके दागिने, आयुध, वस्त्र, लीला सामग्री आहेत त्या सर्वच्या सर्व चेतन आहेत, जड नाहीत. पहा काय काय आणलं होतं तिकडून, आपल्या मिलचा कपडा नव्हता. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की भगवंताचे दागिने देखील गोलोकातून आलेले आहेत, रामूने नाही केले. आपल्या जितके दागिने, आयुध, शस्त्रास्त्र देखील, वस्त्र, लीला सामग्री, त्या सर्वच्या सर्व चेतन आहेत, जड नाहीत. भगवंत अवतार दिव्य आहे, कारण भगवंताचा अवतारच दिव्य आहे. दिव्य लोक, दिव्य अवतार, भौतिक नाही हा अवतार. शरीर दिव्य, वस्तू दिव्य, वाणी दिव्य, सौंदर्य दिव्य, सगळं दिव्य. भगवंताच्या जन्म होणाऱ्या तत्वज्ञानाला जाणलं तर जन्म घेणे बंद होते. हे तत्वज्ञान जाणलं, ह्या रसराजाचं जन्म घेणे देखील बंद होऊ शकतं आपलं. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं आहे, जन्म कर्म च मे दिव्य मे वयो मे वेति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. 4था अध्याय 6वा श्लोक भगवद्गीता. जन्म कर्म च मे दिव्य मे वयो वेति तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति सोऽर्जुन. भगवान म्हणतात, माझा जन्म व माझे प्रगट कर्मच्या सर्व दिव्य आहेत. आलं बरोबर? स्वतः भगवान सांगतात सगळं दिव्य आहे. म्हणून कोणी चर्चा करू नये की भगवान किती वाईट वागले, भगवान कसे वागले. दिव्य पुरुषांच्या आणि भगवंताच्या दिव्य लीला आणि दिव्य साधूंच्या दिव्य लीला कधीही प्रवचनाचा म्हणजे टीकेचा विषय होऊ नये. तर्काच्या पलीकडचं हे सगळं. सर्वच्या सर्व दिव्य आहेत. याला जे तत्वाच्या दृष्टीने अनुभवितात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, जन्म घ्यावा लागत नाही. व मामेती म्हणजे तो मला प्राप्त होतो.
हा जन्म अजन्माचा आहे. अजन्मा जन्माशी आला, गदी मांडुळकरांचं काव्य. हे पहा, ब्रह्मदेव ह्या ब्रह्मांडाचे अजन्मा नाही आहेत, विष्णू नाही आहेत, भगवान शंकर नाही आहेत. सध्याचे ब्रह्मदेव 50 वर्षाचे झाले, मिडल एज. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प, म्हणजे 4 अरब, म्हणजे 400 कोटी, 465 कोटी 80 लाख वर्ष आपले गेले. 465 कोटी आपले गेले म्हणजे एक दिवस होतो, आणि तेवढीच रात्र. असे 50 वर्षात झाले. सध्या दुपार चालली म्हणे सध्याचे ब्रह्मदेव. तेही जाणार, भगवान शंभूही जाणार, पण हा अच्युत जाणार नाही. अजन्मा जन्मासी आला. हे गोलोकाचे स्वामी एक कल्पानंतर येत असतात, आणि योगायोगानं 5200 वर्षापूर्वी आले. एरवी भगवान विष्णू अवतार घेतात. हे डायरेक्ट गोलोकातून आलेले आहेत. पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. हा जन्म अजन्माचा आहे. अजन्मा जन्माशी आला. अजोपि सन्नव्ययात्मा, अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वमिष्टाय संभवाम्या आत्ममायया. 4था अध्याय 6वा श्लोक. कृष्ण म्हणतात, मी अजन्म असताना, भगवद्गीतेत म्हणतात, मी अजन्म आहे, अविनाशी आहे, माझा नाश कधी होणार नाही. सर्व प्राणी मात्र जगताचा ईश्वर असून मी सर्व प्राणी आणि जगतांचा ईश्वर आहे, विश्वपती आहे. आपल्या प्रकृतीद्वारा, अरे 11व्या अध्यायात म्हणतात, माझ्या एका रोमावर करोडो ब्रह्मांड आहेत. हा जन्म. काय भाग्य असेल गोपिकांचं, काय भाग्य असेल त्या अर्जुनाचं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज किती कळवळून लिहिलं असेल. काय ह्या जगदीश्वराचे प्रेम दिसतसे निरुपम. या जगदीश्वराचे प्रेम दिसतसे निरुपम. कैसे पार्था सर्वोत्तम पुण्य केले. किती पुण्य केलं असेल हो, की जगदीश्वर एवढा प्रेम करतोय. किती पार्थाने. आणि भगवान ज्ञानेशांच्या याच्यात किती रडले असतील माऊली, मला सांगा. ही ओवी लिहिताना किती भावविभोर झाले असतील. म्हणून भावार्थ दीपिका आहे ती. सगळे भाव येतील आता पुढे. हे सगळे भाव ज्ञानेश्वरीमधून प्रगट झालेले आहेत. सगळे भाव. भाव किती आहेत येतील. तशी ज्ञानेश्वरी सांगू लागलो तर मुश्किलच होईल. भावार्थ दीपिका. प्रकाशमान भाव मी केलेत विश्वामध्ये सांगणारे ज्ञानेश्वर पहिले. श्रीकृष्णाचे सगळे भाव त्यांनी बासुरीमधून जे हे केले, यांनी ज्ञानेश्वरीमधून प्रगट केले. पण माऊलीवर मी जास्त बोलूच शकत नाही, अवघड जातं मला. जगताचा ईश्वर असून आपल्या प्रकृतीद्वारा मायेपासून प्रगट होतात. त्यांचा जन्म, त्यांचे परलोक गमन, त्यांची पराधीनता, ह्या सर्व लीला चिन्मयी आहेत भगवंताच्या. भगवंताचा जन्म, परलोक गमन, काय तर बाण मारला आणि गेले. त्यांची पराधीनता, ह्या सर्व लीला चिन्मयी आहेत. कधी कधी पराधीन दाखवलं भगवंताला, चिन्मय आहेत त्या लीला आहेत. ह्या लीलाधराचे सर्व साधन चेतन आहेत. प्रत्येक साधन चेतन आहे त्याचे.
लीला करण्याकरिता त्या दिव्य गोष्टींनी जडत्व धारण केली आहेत. अरे एक एक शक्ती, करोडो शक्ती भगवंताच्या आहेत. कोणी झाड बनलंय वृंदावनात, कोणी वेली बनलंय, कोणी लता बनलंय, कोणी पान बनलंय, कोणी फूल बनलंय. त्या जड वस्तू प्रगट झाल्या, त्या शक्तींनी अवतार घेतलाय. एक एक गायी झाल्यात, काही वासरं झालेत, सगळे दिव्य लोक आहे. कधी मी गोकुळात गेलो म्हणजे माझ्या याच्यात की फारच होऊन जातो. काय दिव्य धरा होती, जडत्व धारण केले आहे. मुरली देखील जड नाही हो, ती जड नाही, ती मुरली बनली. मुरली गोपांगणाची लीला वस्तू आहे, गोपांगणाची लीला वस्तू आहे. गोपीच्या हृदयात मुरली प्रति फार अगाध प्रेम आहे. त्या पुढे येईल तुम्हाला सगळं. त्या जळतात मुरलीवर. अरे श्रीकृष्णाच्या ओठावर अखंड आहेस, काय भाग्य आहे तुझं. आम्ही कम नशिबी आहोत ग, गोपिका म्हणतात. मुरली गोपांगणाची लीला वस्तू आहे. अरे त्या मुरलीने देखील करोडो वर्षाचं तप केलेलं आहे, लाखो वर्षाचं. तेव्हा मुरली बनली. त्या सगळ्या चेतन वस्तू आहेत भगवंताच्या. गोपीच्या हृदयात मुरलीपती फार प्रेम आहे, कारण मुरली त्यांच्या प्राणेश्वराच्या ओठावर राहते. भगवान म्हणजे त्या गोपिकांचा प्राण, आणि त्या प्राणेश्वराच्या ओठावर अखंड विराजमान असणारी मुरली, तिच्याविषयी अगाध प्रेम आहे. म्हणून परम आदरणीय आहे ती मुरली. आपण कधी पाहतोत का मुरलीला त्या दृष्टीने? आचार्य यात्रेने लिहिलं होतं. मराठा पेपर चालत होता. आचार्य यात्रे संपादक होते. जो तो उठतो कवी, एक हातभर लाकूड घेतो, कृष्णाच्या तोंडात खुपसतो आणि त्याला म्हणतो, वाजव रे वाजव काना बासरी. आता किती दिवस बासरी वाजवावी. हे भाव नाहीत मुरलीचे. एक लाकूड हातभर खुपसलं तोंडात, असं नाही. परम आदरणीय, पूजनीय, प्रेमास्पद आहे. ती पूजनीय आहे, ती वंदनीय आहे, ती आदरणीय आहे, आणि ती प्रेमास्पद आहे. शब्द पहा, फक्त शब्द फेक करतोय आणि लवकर चाललोय, कारण आता तुम्ही उंचीवर आहात. फक्त शब्द म्हणजे तुम्हाला त्याची गरिमा लक्षात येईल. प्रेमास्पद आहे, प्रियतमाला सुख देणारी आहे ती मुरली. प्रियतमाला सुख देणारी आहे. कृष्णाला आपल्या आराध्य देवाच्या सुखाकरता मुरली झटली, तसं आपण झटलं पाहिजे. लक्षात घ्या, प्रेमा भक्ती काय आहे जाणून घ्या. प्रियतमाला सुख देणारी आहे. मुरलीचा अधिकार प्रगट व्हावा म्हणून योग मायेने एक लीला रचली. योगमाया ह्या स्वरूपाधिक शक्त्या आलेल्या की हे पा, गुरु सद्गुरु, भगवानही सद्गुरूला पुढे करतो. त्याला येता येत नाही का हो सद्गुरू म्हणून? का? अरे त्याने खूप तपश्चर्या केली, त्याचं महत्व जगामध्ये प्रगट व्हावं. आपलं नाही, तो दूर राहतो. त्याचा अधिकार प्रगट व्हावा, त्याचं गुणगौरव प्रगट व्हावा, हा भगवानही इच्छा करतो. मग सद्गुरूला किती महत्व देतो भगवान. नंबर 2, गुरु देखील आपला शिष्य, त्याचा गुणगौरव झाला, आतून त्याचाही आवाज निघतो, आतून निघतो.
शक्ती पुरवतो तो, कुठे शिष्य अडला असेल, पण प्रेम अफाट पाहिजे त्या शिष्याचंही, गुरुविषयीच. विवेकानंद अमेरिकेत ज्यावेळेस उठले भाषण द्यायला, अडकले, एकदम सद्गुरु स्मरण केलं. असं म्हणतात धो धो प्रवाह वाहत आला आणि एकदम वाणी मुखरित झाली. घाबरले होते सुरुवातीला. रामकृष्णांचं स्मरण केलं. मुरलीचा अधिकार प्रगट व्हावा म्हणून योग मायेने एक लीला रचली. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे त्या कीर्तनकार, आम्ही तर पोरं होतोच ना, अरे हा मिट्टू सारखा बोलतोय. आळंदीमध्ये 5-7 हजार लोकांपुढे याचं प्रवचन व्हावं, सोमाणीचं. खूप मला आनंद होईल. शाळीग्राम कीर्तनकार होते आमच्या काळात, शिष्य होते, पण ते जळत होते आमच्यावर. शाळीग्रामजी तुम्ही याचं ठेवा, सोमाणीचं. आळंदी भूमीमध्ये 5-7 हजार लोकांपुढे व्हावं. मी विसरून गेलो, पण शेखर नाही विसरलो. ज्यावेळेस 25,000 लोकांपुढे माझा कर्मयोग विषय झाला, शेखर पहिल्या रांगेत होते बसलेले ऐकायला. संपलं आणि मला गरांडा पडला आणि नंतर त्या गरांड्यातून कसाबसा बाहेर आलो. शेखरनी पहिलं वाक्य टाळलं, आज गुरुवार आहे, माऊलीची भूमी आहे, 25,000 लोक आहेत, तिथे तुमचा आवाज घुमला. आळंदीमध्ये बाप्पासाहेबांची एक इच्छा पूर्ण झाली. हा राम शेवाळकरनी तारीफ केली होती. आपले पेडगावकर जे जज याला होते, ते हारच घेऊन आले घरी. आणि म्हणलं कशा करता हार आणला? अरे तुझी तारीफ कोणी केली माहिती आहे? ते अमरावतीला डिस्ट्रिक्ट जज होते. म्हणलं कोणी? म्हणले राम शेवाळकरनी. ते होते म्हणले ऐकायला. कर्मयोग या विषयावर मी बोललो होतो आणि त्याने हार येऊन घातला आणि मिठी मारली. तर ते म्हणे इतक्या मोठ्या माणसाने तुझी तारीफ करावी. काय म्हणलं? गुरुशक्ती प्रसन्न होत असते. मी म्हणतो ना, तुम्हाला वाटो न वाटो, ज्या वेळेस माऊलीच्या आज्ञेने हे सगळं चाललेलं आहे आपलं काम, माझ्या वैभवासाठी नाही, माझा काही रोल नाही, आम्ही टूल्स आहोत बनलेले. हे चाललेलं आहे, अरे याच्यामधनं कृष्ण पाहतायत आणि माऊली सारखं पाहतायत, लक्ष द्या. म्हणून मी कधी कधी चिडतो ना, येत नाहीत, कारण तुम्हाला समज नाही समज तुम्हाला. आणि ह्या जन्मात समज नाही आली तर समजणारही नाही, संपलं म्हणून समजा. एका ठिकाणी वाक्य कृष्ण म्हणतात, माझ्या आज्ञेने चालतात तिथं मी असतो, तिथे मी असतो. त्यांच्या मनात असूया निर्माण केली योगमायेने, गोपिकांच्या मनामध्ये जळवलं, त्यांना जळवपणा निर्माण झाला.